सोंगाटेबाई जेज झाली जेज, माहित नाही तुम्हाला? मला पण कळलं, आत्ताच कळलो. आपण काय केलं पाहिजे? गुळ खोबरं वाटलं पाहिजे सगळ्यांना. सोंगाटेबाई जेज झाली, धडाधड निर्णय सांगती, धडाधड. निर्णय कुणाला सांगती माहितीये? फडणवीस साहेबांना. म्हणजे असं की फडणवीस साहेब हिच्या हाताखाली काम करतात. बायकांचे पर्सनल मध्ये भांडणं खेळती सोंगाटेबाई आणि फडणवीस साहेबांना नाही नाही हिच्यावर केस करा, तिच्यावर केस झाली पाहिजे, अशा लोकांना तुम्ही मोकार का सोडताय? जरांगेचे काय टोळी आहे जरांगेची. जेज झाली. नाही पेढे वाटले असते हो, पण विषय कसा आहे ना, आम्हाला बोलण्याचे फुकटात पैसे देत नाही कोण, की आमच्या साईडकडून बोला, आम्ही तुम्हाला पैसे पुरवतो. त्यामुळं आम्हाला आमच्या मेहनतीच्या पैशात वाटावं लागल ना, म्हणून आपण गुळ खोबरं वाटून टाकू. आणि जरांगे पाटलाचं फडणवीस साहेबांना हागणं पुतणं बंद केलं म्हण. सोंगाटेबाई बघायला गेलती काय की, कारण बाकीच्याला तर माहिती नाही. हागणं मुतणं बरं का, हागणं मुतणं. जरांगेचं हागणं मुतणं बंद झालं. आता लोकांचं हागणं मुतणं बघती, हे पण नाही, ते वकील चौकशी जास्त करतात. पण सोंगाटे जेज बाई हागणं मुतणं पण बघायली. काल गोट्या बघितल्या कपाळात गेलेल्या, आज हागणं मुतणं बघितलं. लोहे जीव बघा जरांगे पाटलावर. काय म्हणतात ना, की जास्त जीव असलेस असं होतं, हागणे मुतणेपासून लक्ष जातं. काल गोट्यावर लक्ष गेलं, गोट्या कपाळात गेल्या म्हणून. आज हागणं मुतणं बंद झालेलं दिसलं. जेज साहिबा जरांगेचे एवढे डंपर कुठून आले? फडणवीस साहेब बघा, ते तुम्ही लक्ष का नाही देत? तुम्ही का नाही असं करत? अहो, आपण घरातल्या माणसाला पण ऑर्डरी नाही सोडत. असं सोंगाटेबाई ऑर्डरी सोडती बरं का फडणवीस साहेबाला. जेज झालेली आहे, जेज. आणि एवढंच नाही हो, तर तुम्हाला माहितीये का, सोंगाटेबाईनं तपास पण लावला दुसरा, की जे लोक म्हणतात ना बीडचं बिहार झालं ते जरांगे पाटलांमुळे झालं, असं सोंगाटेबाईचं म्हणणं आहे. पण ह्या सोंगाटेबाईला माहित नाही संतोष भैया देशमुखाची हत्या होण्याचं कारण काय ते. कारण हिला खोलात शिरायचं नसतं. आणि अशी मोठी जज आहे, सोंगाटेबाईला लय लांबून लांबून फोन येऊन माहित्या देतात बरं का लोक, अपिवेच्या खोट्या माहित्या. मग सोंगाटेबाई ती माहिती खरी आहे का नाही बघत, भुंकायला येते, भुंकायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, सोंगाटेबाई खूप इमानदार आहे. सोंगाटेबाईला जर कुणाचा फोन आला की ही व्यक्ती अशी अशी आहे, एखादी लेडीज, किंवा आलाही नसला, तर सोंगाटेबाई खूप मोठी कलाकार किंवा खूप मोठी लेखिका आहे बरं का सोंगाटेबाई. अहो, तिनं माझ्यावर पण असंच एक पुस्तक लिहिलं होतं सोंगाटेबाईनं. मी हॉस्पिटलमध्ये आहे, तिथं लपडे आहे, तिथून कामावरून काढलं. लेखिका खूप मोठी आहे सोंगाटेबाई. आणि नंतर त्याला फिरवी करण्यात समाजाच्या लक्षात आलं की सोंगाटेबाईनं खोटं लिहिलं, की फिरवी एक नंबर करून सांगते. सोंगाटेबाई एवढी मोठी जज आहे, तिला सगळीकडले फोन येऊन माहित्या देतात, सगळे फोन येऊन माहित्या देतात. पण सोंगाटेबाईला ही कोण माहिती देत नाही की संतोष भैयाचं हत्या होण्याचं कारण काय होतं. तर एक बौद्ध समाजाचा मुलगा होता आणि त्या बौद्ध समाजाच्या मुलाला हाणमार झाली होती. आणि ते हाणमार झाल्यानंतर संतोष भैयानी त्यांना जाब विचारला होता की तुम्ही त्याच्यावर का अन्याय केला, का हाणमार केली. आणि या कारणातून संतोष भैयाची हत्या केली गेली. आता इथं जरांगे पाटलांचा काय संबंध येतो? आता सोंगाटेबाईचं म्हणणं कसं आहे माहितीये का, भारत देशात कुठं जरी चुकीचं घडलं, गुन्हा घडला, तर तो फक्त जरांगे पाटलांमुळे घडला. म्हणजे एकंदरीत काय, तर आपल्या भारत देशातला सगळा समाज किंवा गुन्हे करणारे असू द्यात, कुठं वाईट होणारा असू द्यात, हे सगळे जण लोक जरांगे पाटलांचं बघून आणि ऐकून करतात बरं का. एवढं पब्लिक ऐकतं जरांगे पाटलांचं, एवढं पब्लिक साथ देतं जरांगे पाटलांना, असं माझं नाही. सोंगाटेबाईचंच म्हणणं आहे. आणि इकून पुन्हा सोंगाटेबाई काय म्हणते की त्याच्या मागं आता कोण राहिलं नाही, त्याला कोण साथ देत नाही. आता ह्या सोंगाटेबाईला नेमकं काय बोलायचं असतं
हेच कळत नाही. पण सगळ्यात हसायची गोष्ट, मला तर हसायलाच आलं, आश्चर्यच वाटलं जेव्हा सोंगाटेबाईनं काल सांगितलं की जरांगे पाटलांच्या गोट्या डोक्यात गेल्यात. आता शरीरातून कशावरी गेल्या काय माहिती, ते सोंगाटेबाईनं कशा बघितल्या तिलाच माहिती. आणि आज तर जरांगे पाटलाचं हागणं मुतणंच बंद झालेलं बघून आली सोंगाटेबाई. कमाल वाटते, जाती कधी तिथं बघायला. उपोषणाला बसायला वेळ नाही, पण जरांगे पाटलांच्या गोट्या बघायला आवडतं. लगेच पोहोच झाली. जरांगे पाटील हागायलेत का मुतायलेत का नाही हे बघायला लगेच पोहोच झाली. आणि हा सोंगाटेबाईनं एक फडणवीस साहेबांना पण आदेश सोडला, जनतेला आदेश सोडला. सोंगाटे जेजोबाईनी कोणता आदेश माहितीये? की जरांगे पाटील जी पांघरायला गोधडी घेतात ती गोधडी चेंज करा. जरांगे पाटलांच्या घर बदललं, फोर व्हीलर मध्ये फिरायला लागला, पण गोधडीच का नाही बदलत? त्या गोधडीमध्ये सांगते सोंगाटेबाई काय विषय, लोकांच्या विरोधात बोलण्यासाठी जी दिलेले पैसे आहेत ना त्या गोधडीमध्ये लपवलेत. तू गेली ना ते हागायलेलं मुतायलेलं बघायला एके दिवशी, तर गोधडी चेक कर. समाजाला नको सांगू त्यांची गोधडी बदलायला. तू काय कर, गेली ना तिथं जरांगे पाटील हागायलेत का मुतायलेत नाही बघायला, ती गोधडीच उचलून आण. लय पैसे आहेत त्याच्यात, भुंकायची बी गरज नाही लागणार पुन्हा तुला, आयुष्य आरामात जगायला येईल. समाजाला नको सांगू की गोधडी बदला गोधडी बदला. जे साहिबा ऑर्डर सोडतात, जरांगेची गोधडी बदला, त्याची गोधडी बदला, तीच गोधडी का आहे. आणि जरांगेत किती बदल झाला, बदल सगळेतच झाला आहे. बरोबर आहे, हे कलियुग आहे. पैसा फेको तमाशा देखो, कलियुग आहे, पैसा फेको तमाशा देखो. जरांगेला कोण ओळखत नाही, माणसं बदलो आहे. बरोबर आहे, सोंगाटेबाई एक नंबर बोलली. माग एकदा नाही का छगन भुजबळ साहेबांचा विषय घडल्याला, त्यावेळेस म्हणून माझ्या पण ऐकण्यात आलं बरं का, मी असंच ऐकलं. छगन भुजबळ साहेबांचा विषय घडल्यावर छगन भुजबळ साहेबांचे समर्थक हाणायला मारायला आले. तेव्हा औषधाच्या बाटल्या घेऊन बसले लोक काही लपून, औषधाच्या बाटल्या. पण आमच्या जरांगे पाटलांचं मन लय मोठं आहे. त्यांच्यावर किती जर त्यांच्या गोट्या डोक्यात जाऊ देत, ते हागणं मुतणं बंद करू देत, पण महिलांवर अन्याय करत नाहीत, गोरगरीब जनतेवर अन्याय करत नाहीत. कारण कसं आहे, भुजबळ साहेबांचे समर्थक जसं मारायला आलते ना, तसं जरांगे पाटील कधी समर्थकाला सांगत नाहीत कोण महिला भुंकायली म्हणून जाऊन अन्याय कर हानमार, नाहीत सांगत, कधीच सांगत नाहीत. कारण जातीवंत मराठा आहेत ते, जातीवंत मराठा. आणि बीडचं बिहार झालंय असं तू म्हणती ना सोंगाटेबाई, तर त्याचं एक कारण तुझ्यासारखे पैसे खाऊन भुंकणारे लोक आहेत बीडचं बिहार होण्याला कारणीभूत. जरांगे पाटील नाही, जरांगे पाटलांच्या महाग भरपूर लोक आहेत, भरपूर आणखीन पण. आणि जरांगे पाटील ही एक उगवता सूर्यासारखे आहेत, त्यांचं अस्तित्व नष्ट करणारे तुझ्यासारखे काळे ढग काही फरक पडत नाही बाई. सोंगाटेबाई कसलं भारी, जरांगे पाटलांच्या गोट्या डोक्यात गेल्या. परत काय म्हणत, जरांगे पाटलांचं हागणं मुतणं बंद झालं. बाप रे, कमाल आहे. असलं बघायला खूप आवडतं बरं का सोंगाटेबाईला, खूप आवडतं. हागणं मुतणं बंद झालेलं, परत गोट्या कुणाच्या कुणाच्या कुठं कुठं गेल्या सगळं माहीत असतं सोंगाटेबाई जे आहेत ना. आणि आत्ता कमी ऑर्डरी सोडल्या हो. आणि हा जरांगे पाटील टन्ना चिन्ना काय बोलत होते ना, ते आता जरांगे पाटलांची भाषा सभ्य झाली. फडणवीस साहेबांना भिवून आता फडणवीस साहेबांना साहेब साहेब म्हणायले. पण फक्त जरांगे पाटलांचीच भाषा नाही सभ्य झाली बरं का, ते कुठल्या तरी किन्नरकडले घोडे रेडे काही काही होतं ना, ह्या पण भाषेत आता जरा सुधारणा झाली बरं का. महिलांना घोडे लावायला, नवरा असणाऱ्या महिलांना घोडे लावायला परत अशी लय मज्जा येत होती. कारण ही घोडे लावून घेणारी जी सोंगाटेबाई आहे ना, रेडे लावायला गेलेली, ती दुसऱ्याला रेडे लावायचा विचार करत होती सोंगाटेबाई. ती मला तर माहीत पण नव्हतं कोणत्या किन्नरकडं काही रेडे आहेत, कारण आपण त्याच्यातली नाहीच ना. कारण मला आहे ना घरात, त्यामुळं गरज नव्हती रेडे लावून घ्यायला. पण विषय कसा झाला, चुकून निघलं हो सोंगाट्याबाईच्या तोंडातून
की कोणत्या तरी किन्नरकडं रेडे आहेत आणि ती लावायची म्हणून चुकून निघलं. आता त्या सोंगाटेबाईला वाटलंच नाही मी त्या शब्दाला धरून बसेल, पण मला पुन्हा कळलं, अच्छा माझ्या घरात आहे, मला लावायची गरज नव्हती. पण ज्याच्या घरात नसतं ना, मग त्याला ती रेडे लावायची गरज असते. काय करणार, भूक आहे ना शरीराची, पर्याय नसतो हो. काय म्हणतात ना, वय म्हातारं होतं पण मन म्हातारं होत नाही ना, तो तो परिणाम झाला. तो परिणाम माझ्या आईला, मला, सगळ्यांना माझं खानदान शोधण्याचा प्रकार. आणि थप्पा तर कसल्या सोंगाटेबाईच्या, अरे बाप रे. सोंगाटेबाई पूर्ण जज होऊन जाती. ह्याच्यावर पोलीस केस करा, त्याला आत टाका, ह्याला करा, फडणवीस साहेब तुम्ही का गप्प आहेत, हे असा बोलला, तो तसं बोलला, हे झालं, त्याला तुम्ही आतमध्ये टाका, फडणवीस साहेब तुम्ही असं, मला तर तुमच्यावर डाऊट यायला. अरे बाप रे. काय जज साहेबाच्या ऑर्डरी असतात सोंगाटे जजच्या. बघा तुम्ही पाठीमागं जाऊन थोडे व्हिडिओमध्ये कशा ऑर्डरी आहेत. मला आज कळलं की त्यांना जजची पदवी आहे. अरे बापरे. आश्चर्याची गोष्ट वाटली की आणि बदल फक्त जरांगे पाटलाच्या राहणीमानात झाला. जरांगे पाटलाकडं गाड्या आल्या. सोंगाटेबाईमध्ये काही बदल झाला नाही बरं का. आम्ही पहिलेपासून बघत होतो सोंगाटेबाईला. जशा पहिलं होती ना सोंगाटेबाई, आता सेम तशीच आहे. सोंगाटेबाईत काहीच बदल नाही. आणि सोंगाटेबाई जज ही सत्यनीतीनं चालणार आहे बरं का. कुठल्या महिलांवर अन्याय करत नाही, विनाकारण कुणाच्या कुटुंबात बघत नाही, विनाकारण ह्याची केस माझ्याकडे आली म्हणून त्यांच्या संसारात ढवळाढवळ करत नाही. महिलांच्या आयुष्यात सोंगाटेबाई कधी ढवळाढवळ करत नाही. सोंगाटेबाई कधी महिलांवर खोटे आरोप करत नाही. सोंगाटेबाई कधी मनच्या गप्पा मारत नाही. तुला सगळ्या खबरा देतात आणि मग खबरा दिल्या की ती भुंकते बरं का. आणि सत्य भुंकते बरं का सोंगाटेबाई, खोटं नाही बोलत. तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ बघा, अनुभव येईल तुम्हाला. सोंगाटेबाई किती सत्य बोलती ते. आणि ह्याच्यावरून पुढचं बघा की सोंगाटेबाईचं किती खरं असतं ते. आणि मग तुम्ही कमेंट करा, मला पण करा आणि सगळ्यांनाच करा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की जरांगे पाटील चुकीचे आहेत का सोंगाटेबाई चुकीची आहे. पण जज झाली त्याच्यासाठी अभिनंदन बरं का. खरंच अभिनंदन. तुम्ही सगळ्यांनी अभिनंदन करा. आणि माझ्याकडं म्हणजे मी करून खाते, असा घाम गाळते, कष्टानं खाते, त्यामुळं सगळ्याला पेढे वाटायला किंवा गुळखोबरं वाटायला पैसे नाही. पण प्रत्येकानं घरात साखर खा, पण तोंड गोड करा बरं का. कारण आपल्याला चोरी चपाटीचा मार्ग नको, चुकीचा मार्ग नको, खोट्याचा मार्ग नको. ही माझं तत्व आहे. म्हणून ना, मीठ भाकर खायची, घरातली साखर खायची तोंड गोड करायला, पण चुकीच्या मार्गाच्या पैशातल्यानं तोंड गोड नको रे बाबा. म्हणून काय करा, सोंगाटेबाई जज झाली ना म्हणून साखर खावा घरात, दुसरं काही नसलं तरी, पण आवर्जून खावा, तोंड गोड करा ना. सत्यवादी सोंगाटेबाई, सत्यवादी, महिलांना न्याय मिळवून देणारी सोंगाटेबाई, मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सोंगाटेबाई. कौतुकास्पद आहे कौतुकास्पद. सोंगाटेबाईच्या राहणीमानात बदल झाला नाही, सोंगाटेबाईच्या भाषेत बदल झालेला नाही. सोंगाटेबाई कधी चिन्ना टन्ना घोडे रेडे कधी बोलत नव्हती महिलांना. कधी आईवडिलांवर शिव्या दिल्या नाहीत. आता फडणवीस साहेबांच्या आईवडिलांना शिव्या दिलेल्या सोंगाटेबाईला वाईट वाटलं, आणि साहजिक आहे कारण सोंगाटेबाईला संस्कार सुंदर आहेत. सोंगाटेबाईच्या तोंडातून कधीही आईवडिलांवर येत नाही. तिला कोणी कमेंट केली ना तर ती कधी म्हणत नाही की तुझी आई आली, तुझा बाप, कधी नाही बोलत. संस्कारी आहे सोंगाटेबाई. फक्त आपले जरांगे पाटलांनाच कळत नाही हो. उगाच शिवीगाळ करतात, उगाच काही बोलतात. पुरुष असून पण शिवीगाळ करतात जरांगे पाटील. नाही केलं पाहिजे ना, बरोबर आहे का. पण बापरे, सोंगाटेबाई काय सांगायचंय तुम्हाला, तिचं कौतुक त्या सोंगाटेबाईचं. कधीच कुठल्या महिलांना सोंगाटेबाई अपशब्दात बोललेली नाही. तुम्हाला एक गंमत सांगू का, लॉकडाऊन मधले एक व्हिडिओ बघा ना, सगळे संस्कार दिसून येतात. अजिबात शिवी नाही तोंडात, अजिबात शिवी नाही. तुम्हाला माहितीये का, माझ्यावर बोललेले तर व्हिडिओ सोंगाटेबाईचे मी असे डाउनलोड करून ठेवले, रोज ऐकावेसे वाटतात. एक शब्दामध्ये शिवीचा वाक्यप्रचार नाही. सोंगाटेबाई बोलायला लागली की असे फुलं तोंडातून बाहेर फेकते, असे बाड 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 बाड.
खूप सभ्य संस्कारी आहे सोंगाटेबाई. सत्याचा मार्ग धरून चलते. तिला कुणी किती काय सांगू द्या, पण ती आधी सत्य आहे का पडताळून पाहते मग बोलते बरं का सोंगाटेबाई. फक्त फडणवीस साहेबांना थोड्या ऑर्डरी जास्त सोडते. जे लोक घरात आपल्या कुटुंबातल्या माणसाला सुद्धा एवढ्या ऑर्डरी सोडत नाहीत ना, त्याच्यापेक्षा पण थोड्या जास्त ऑर्डरी फडणवीस साहेबांना सोडते बरं का सोंगाटेबाई. आणि चांगलं आहे, समाजकार्य करणं ही खूप महत्वाची गोष्ट असते बरं का. आणि सपोर्ट राहू द्या, खरंच खरंच राहू. नाही सपोर्ट आहे असं मी नाही म्हणत, सोंगाटेबाई म्हणती खूप सपोर्ट आहे आम्हाला, म्हणजे मला तर नाही दिसत कुठं, पण आहे. आणि सोंगाटेबाई थप्पाडी नाही बरं का बिलकुल. ती फक्त एवढंच म्हणते मी उपोषणाला बसणार, आणि सोंगाटेबाई अचानक बिमार पडते. अचानक उपोषणाची तारीख जवळ आली की बिमार पडते बरं का. आणि हा, सोंगाटेबाईनं तेवढं जरांगे पाटलांची गोदडी काढून आणावी बरं का. खरंच काय गुपित आहे काय माहिती जरांगे पाटलांच्या गोदडीत. कशाला हो पाटील तुम्ही ती गोदडी घेताय, बदला बरं एकदाची. किशी आहेत म्हण तुमच्या गोदडीला काजू बदाम ठेवायला. आता सोंगाटेबाई येते काय की रातचं आणि काजू बदाम ठेवून जाती. कारण जरांगे पाटलांना तर सगळे कॅमेरे असतात ना आजूबाजून, आता कोण गेलेलं पण दिसत नाही तिथं काजू बदाम ठेवायला. पण सोंगाटेबाई माहितीये का, एलियन आहे एलियन, चंद्रावरून आलेलं यान, आणि त्याच्यातलं एलियन आहे सोंगाटेबाई. असं चालत चालली ना काजू बदाम ठेवायला, दिसत नाही जनतेला. जीव आहे हो जरांगे पाटलांवर, काय करणार. अशी म्हणजे अदृश्य होऊन जरांगे पाटलांपाशी जाती, त्यांच्या गोदडीत काजू बदाम ठेवून येते की पाटील उपोषणाला बसलेत, खावा तुम्ही, कारण तुमच्यावर तर माझं कुटुंब चालतं ना, तुमच्यावर बुकून बुकून. परत हा बरोबर आहे, सोंगाटेबाई एलियन आहे म्हणून तर गोट्या गेली बघायला. अशी रातचं चलत चलत गेली, तिला गोट्या दिसल्या जरांगे पाटलांच्या की डोक्यात गेल्यात गोट्या म्हणून. परत एलियन आहे ना, अदृश्य एलियन, म्हणून सोंगाटेबाई तिथे गेली दिसत नाही कुणाला. जरांगे पाटील हागायला मुतायला जातात का नाही बघायला, ही गेली ना तर दिसली नाही कुणाला तिथं कधीच. कुठल्याच मोर्चात पण दिसली नाही सोंगाटेबाई, अजिबात नाही दिसली. सत्याचा मार्ग निवडणारी सोंगाटेबाई आहे. शब्दात बदल करत नाही. तुम्हाला माहिती आहे का, अजिबात शब्दात बदल नाही. स्टार्टिंगला भुजबळ साहेबांना माहित आहे ना विषय झालेला, आणि मग जेव्हा जरांगे पाटलांना फोन केला, जरांगे पाटील म्हणले मी ओळखत नाही कोण तुम्ही. अशी सोंगाटेबाईच्या बुडाला आग लागली, मी एवढी मोठी आहे, मग मला कसा नाही ओळखत. मग आता काय करायचं, तर ह्याच्यावरच आपण भुंकायचं. आता ह्याची लावून टाकायची क्रोध बुद्धी, की मला नाही ओळखत मला. मग असं कसं नाही ओळखत, कोण तू, कोण ओळखत, कोणच नाही ओळखत. आम्ही ओळखतो, पण ते बी का शरीराखालच्या अवयवाचे जास्त नावं माहिती आहेत सोंगाटेबाईला, म्हणून आम्ही ओळखतो. बाकी कुठल्या चांगल्या कार्यात नाही, अजिबात आम्ही ओळखत नाही. आणि सोंगाटेबाई, जे सोंगाटेबाईचं कसं आहे माहितीये का, जे पोलीस सगळे आहेत ना, तर कधी कधी त्या पोलिसांना पण शिव्या देती बरं का, खूप शिव्या. पोलिसांना पण मूर्ख फिरक म्हणते हो पोलिसांना पण. आणि कधी कधी ज्या पोलिसांना शिव्या देते त्याच पोलिसांच्या धमक्या गोरगरीब बायकांना, गोरगरीब लोकांना देती बरं का सोंगाटेबाई. आणि तुम्हाला माहितीये का, तिने सगळ्या लेडीजवर पण केस केल्यात म्हणे. आता त्या कोणत्या कोणत्या लेडीज आहेत, मी पण असू शकते, काहीच म्हणजे नो शंका, नो डाऊट. त्या यादीमध्ये सत्कर्मामध्ये माझं पण नाव असू शकतं, 101% बरं का, असू शकतं. कारण सोंगाटेबाईच्या शब्दात म्हणलं तर माझा खाऊ नको. आता हिचा खायला, हिलाच काय खाती काय माहिती, की सगळ्याला म्हणते माझा खाऊ नको, माझा खाऊ नको, माझा खाऊ नको. अरे बाप रे बाप, खूप छान शब्द आहेत. सोंगाटेबाई कधी घाण बोलत नाही. संस्कार, बाकी काय असणार, आम्हाला संस्कारच नाहीत, आम्हाला संस्कार नाहीत. आम्ही फक्त जसे शब्द येतील त्या शब्दाचे उत्तर देत राहतो बुवा, बाकी काही नाही. आणि आमचं वैचारिक भांडण, वैचारिक म्हणजे कोणतं, तर जरांगे पाटील ही आमच्या लेकरा बाळासाठी. आता तुम्हाला एक साधी भाषेत सांगू का, तर
तर आमची जाऊबाई ती गेले, उपोषणाला गेले, आमच्या घरचे लोक गेले. कारण कसं आहे, आमच्या जाऊबाई आहेत त्या थोड्या राजकीय कार्यकर्त्या आहेत. त्यामुळं त्या गेल्या आणि आमचं कुटुंब सगळं जरांगे पाटलांना खूप मानतं. पण आता थोडं आहे, माझ्या अडचणी आहेत, माझी सर्व्हिस आहे, त्यामुळं मी काय खोटं नाही बोलत. नाही गेलेली, इच्छा आहे जायची, विचार करते ऑफिसला सुट्टी करावी आणि 1-2 दिवसासाठी जाऊन पाटलांची भेट घेऊन यावी, चाललाय विचार. पण तुम्हाला माहिती आहे का, मी भेट घेऊन आल्यानंतर ह्या सोंगाटेबाईची चर्चा फक्त तुम्ही पुन्हा बघा कशी रंगणार. बघा ही त्याचीच कार्यकर्ती, बघा त्याची समर्थक. पण काही दिवसाआधी काय बोलली होती माहिती आहे ना सोंगाटेबाई? हिला काही घेणं देणं नाही म्हणली, हिच्या डोक्यावर कोणता राजकीय हात नाही किंवा ही कुठल्या ह्याच्यात नाही, किंवा फक्त ही व्ह्यूजसाठी करते. बरोबर आहे, माझ्या डोक्यावर कुठलाच राजकीय हात नाही आणि मला नाही वाटत की मला त्याची गरज पण आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, दुसऱ्याचे बुटं चाटून मला मोठं नाही व्हायचं, मला माझ्या कष्टावर आणि हिमतीवर मोठं व्हायचंय. आणि राहिला प्रश्न, तर जरांगे पाटलांना मी आणखीन समोरासमोरून खरंच पाहिलेलं पण नाही. पण कसं असतं, आपण देवाला तरी कधी पाहिलंय का? असं नाही पाहिलेलं. पण देवावर जशी श्रद्धा आहे तशी जरांगे पाटलांवर विश्वास आहे. देवावर जशी श्रद्धा आहे तसा आम्हाला जरांगे पाटलांवर विश्वास आहे. आणि मी लोकमत वाचला, कोर्टाचे जे निर्णय आहेत लोकमतवर, कोर्टाने सरकारला विचारलेला प्रश्न, तर मी पुढच्या व्हिडिओत तो तुम्हाला लोकमत पेपर दाखवणार आहे. कोर्टाची सुद्धा इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण का नाही देत, ती बी ओबीसीतून. हा प्रश्न कोर्टाने विचारला गेलाय, कोर्टात चालूच आहे, कायद्यानुसार होईलच. आणि दुसरी गोष्ट, हे जे 10% आरक्षण म्हणतात ना, तर त्या 10% आरक्षणाचा आपल्याला काय फायदा आहे? आणि आपल्याला जे ते पहिलं आरक्षण होतं ती गेलं म्हणून सांगते ना सोंगाटेबाई, तर ते आरक्षण काय होतं आणि हे 10% आरक्षण काय आहे आणि त्या दोन्ही आरक्षणाचा आपल्याला किती फायदा आहे, काय आहे, हे मी सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देते तुम्हाला, सविस्तर माहिती. आणि ज्या वेळेला, कारण काही मराठा समाजाला हे माहीत नाही, आणि ज्या वेळेला ही सगळी माहिती माझ्या मराठा समाजाच्या पुढं मी सविस्तर ठेवल, त्यावेळेला जो मराठा समाज आत्ता पण काही मराठा समाज जो आरक्षणाला विरोध करतो ना, तो सुद्धा मराठा समाज एकजूट होणार, ही मी आत्मविश्वासानं सांगते. आणि अभिनंदन सोंगाटेबाई. आणि मला वाटतं पुढचा व्हिडिओ सोंगाटेबाई माझ्याच नावानं बनवा, माझे पण व्ह्यूज वाढतील, खाऊ द्या की राव गरीबाला तुमच्या नावावर. कारण कमेंटमध्ये येऊन काही जण म्हणतात त्यांचं नाव घेतल्याशिवाय करमतच नाही. खरं आहे हो, मला खरंच नाही करमत. माझे व्ह्यूज कसे वाढणार मी नाही नाव घेतलं तर? माझं घर कसं चालणार पुन्हा मी नाही नाव घेतलं तर? माझा संसार कसा चालणार? लेकरं बाळ काय खाणार तिचं नाही नाव घेतल्यावर? म्हणून मी घेते. आणि घेऊ देत ना, काय फरक पडतो? एखादं मोठं होत असेल तर, बरोबर आहे का नाही?